नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका पृथ्वी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भेटलो आपण कालच्या ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलं, मला त्याच्यावर एक सबस्क्राईब पण वाढला, आनंद वाटला थोडाफार. तर आता सध्या मला करायचं आहे आंघोळ आणि जायचं आहे आपल्या क्लासला. तर आपला क्लास भरणारे 11:30 तिथं आहे माझा इंटरव्ह्यू. म्हणजे कसं, आता त्या इंटरव्ह्यूमध्ये जर मी पास झालो म्हणजे माझा जर नंबर लागला भाऊ तिथं, तर मला 6 महिन्यासाठी काहीतरी फ्री कोचिंग काहीतरी बघू आपण तिथं इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत काय काय घडतं नाही का. तर भावांनो, असंच तुमच्या पृथ्वी भावाला सपोर्ट करा. आपल्याला पण खूप पुढे जायची इच्छा आहे मनामध्ये नाही का. तुम्ही सपोर्ट केला तर सगळं काही शक्य होईल आणि तुमचा सपोर्ट चालू होईल. म्हणजे बघा ना, मी शून्यापासून माझं अकाउंट चालू केलं बरोबर. सुरुवातीला माझ्या अकाउंटला फक्त 0 व्ह्यूज होते, फक्त 0 व्ह्यूज पण 0, सबस्क्राईब पण 0. जेव्हा पण मी स्टुडिओ ॲप खोलायचं, मी फक्त आज अकाउंट खोललं, माझं फक्त एकच टार्गेट होतं की ज्या दिवशी मी अकाउंट खोललं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला कंटेंट अपलोड करणं राहणंच आहे. म्हणजे काय पण करा, पण कंटेंट अपलोड आपल्याला करायचंच आहे बरोबर. मग त्या हिशोबाने मी अकाउंट खोललं. झाला आजचा दिवस झाला, मी अपलोड केलं. सुरुवातीला माझा पहिल्यांदा व्हिडिओ तर बघू शकता, मी स्वतःचा आवाज म्यूट करून ठेवला होता. मला काही समजतच नव्हतं काय बोलायचं. आता समजा, आता मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय, मला एक पण व्यक्ती नाही ना माझ्या समोर कोणच नाही, तरी पण मी घाबरायचो. सुरुवातीला घरामध्ये होतो, इतकं घाबरायचो. घराचे दरवाजे लावून बसून मी एकट्यानेच व्हिडिओ बनवलेला आणि असं बनवलं की त्याचा आवडच म्यूट करून ठेवला. मला कधी कधी हसू येते ते. आता मी डिलीट नाही करू शकत, जाऊ दे म्हणलं, आता काय अपलोड तर केलं, आता आपण डिलीट पण नाही ना मारू शकत. तर भावांनो, आपल्या पृथ्वी भाऊला सबस्क्राईब करा. तुमचे असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. जसं की तुम्ही इतर क्रिएटरला पण सपोर्ट करता, तसं मला पण सपोर्ट करा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब पण करून टाका आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट पण करा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल. माझं कामच आहे ते. पब्लिक व्लॉग आहे माझा, पब्लिकमध्ये व्लॉग बनवतो आणि पब्लिकचे जे कमेंट राहते त्यांना मी लगेच रिप्लाय देतो. पण तुम्ही सपोर्ट केला तर सगळं शक्य होईल बघा. तुम्हाला परत परत सांगतो मी. तर आता सध्या करतो मी आंघोळ. नाही, खालच्या फ्लोअर जायचं. आता मी वरच्या फ्लोअर आहे ना, खालच्या फ्लोअर जाऊन टावेल वगैरे आणतो होती, हे कपडे चेंज करतो. हा माझा लुक आहे ना, हा जिमचा लुक आहे. मी असे कपडे घालून जातो, असं लुक करून जातोय जिमला. जिममधले सर काय म्हणे, काय कपडे घालतोय बरे तू? म्हटलं नाही सर, असं घालते वाटते जिममध्ये. बरं ठीक आहे. मग आता खाली जातो, पाणी तर तापून ठेवलेलं आहे मी. आता इकडं आंघोळ करतो आणि फ्रेश होऊन मला जायचं आहे रिलायबल क्लासला. तिथं आहे माझा इंटरव्ह्यू. चला तर मग आपण जाऊ खालच्या फ्लोअरवर. सुरुवातीला वेगळंच वाटत होतं बरं का, मी असे ब्लॉग बनवायचे सुरुवातीला. म्हणजे कसं तरी वेगळंच वाटायचं, पण आता नाही काय वाटत. आता सवय झाली माझी, म्हणजे कामच आहे ना माझं डेली रुटीन. सिमी, इकडे काय करायला तू? सिमी सिमी इकडे काय करायला? Shag in the house. अरे बा, आंघोळ केली का? आंघोळ केली का? नाही, सिमीने तर आंघोळ पण नाही केली. काय 12 वाजले. चला माझ्यासोबत कॅमेरा घेऊन आंघोळ करू. पावसा राहतोय अख्खा दिवस. चल ना. गाईस, तुम्ही शॅम्पू कोणता यूज करताय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी यूज करतोय सनसिल्क ठेवाला. ह्यानी केस होते लाल, पण मला पाहिजेत काळे. ए सिमी चल ना. सिमी सिमी आंघोळ कर रे, आंघोळ कर. 3 दिवस झाले आंघोळ नाही केलं. शॅम्पू संपलं, साबण संपलं, गरम पाणी येत नाही, टावेल घाणे. मग आता काय 2 दिवसच. 3 दिवस झाले, 2 दिवसच. म्हणजे कंटिन्यू 5 दिवस आंघोळ नाही करणार. 5 दिवस विचार करा तुम्ही, 5 दिवस. पण याच्याकडे सेंट वगैरे आहेत म्हणून त्याचा वास नाही येत. पण एखाद्या दुसऱ्या माणसाचा वास आला असता. जाऊ दे, आपण जाऊ आता आंघोळ करायला वरच्या फ्लोअरवर. भारी वाटते बरं का काही असे व्हिडिओ बनवायला. आपला एक खास मित्र म्हणजे अनिकेत भाई, तो कुठे गेला माहितीये काय? घरी गेला. तो जसा घरी गेला मला करमतच नव्हतं.
आता मला काढायचे कपडे आणि तुमच्यासमोर काढायला मला लाज वाटणार आहे. तुम्ही थोडी घ्या विश्रांती. भेटू आता आपण आंघोळ केल्यानंतर. धन्यवाद. तर नमस्कार पब्लिक, मी झालो आंघोळ वगैरे करून रेडी आणि थोडं चिल म्हणजे आता जेवण बिवण करून आलो मी. थोडं चिलमध्ये बसावं म्हणून सरांच्या आलो इथं बसलो नाही का खुर्चीवर. सरांनी जर पाहिलं तर मला बोलतील ते, पण जाऊ सर गेलेले बाहेर आणि मग मी घेतलं त्याच्या पुढचा आणि तुम्हाला सरांनी काय काय लिहिलेलं आहे म्हणजे सर UPSC करते बरं का आमचे सर. तर मी इथं बसलो आणि मला जायचं आहे आता कुठं इंटरव्ह्यूसाठी. 4 वाजता मला बोललो, 4:30 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे. तर मला जायचं होतं इंटरव्ह्यूला. तर करतो आपण थोडाफार अभ्यास आणि तुम्ही बघा आता मी अभ्यास कसा करतोय. तर गाईज मग काय म्हणते तुमचं, म्हणलं काय तुमचं. ओ भाई पडला ना गाईज मोबाईल. फुटला नाही पण नॉर्मल लागलं तुला. 1 सेकंड. नाही मोबाईल ठेवायला स्टँडच नाही वाटतं. मोबाईल ठेवायचं स्टँड होतं काय पण ते हरवलं वाटतं सरांनी कुठंतरी ठेवलं असं. जाऊ दे. तर भावांनो तुमचा सपोर्टमुळे मी आज कुठं गेलो म्हणजे पहिल्या रूममध्ये व्हिडिओ बनवत होतो, आता बघा मी कशा बनवतो. तर कसे आहेत तुम्ही माझी पृथ्वीची पब्लिक, दिसतो ना आता. सध्या थोडाफार अभ्यास करावा म्हटलं आणि अभ्यास करून जायचं आपल्याला क्लासला. तर आपला क्लास आहे 4 वाजता. 4:30ला भरतो आणि 6:30-7 वाजता सुटतो. तर 7 वाजता आपल्याला वापस येऊन परत मेसला जायचं आहे, जेवण वगैरे करून नाईटला झोपून घ्यायचं. तर माझा एक फ्रेंड गावाकडे गेलेला आहे अनिकेत, तुम्हाला मग पण मी तेच बोललो की माझा जो मित्र होता अनिकेत तो गेलेला गावाकडे. मग त्याच्यामुळं कंटेंट क्रिएटर जो होता तो एडिटिंग सगळं करायचं माझ्या ब्लॉगला नाही का, तोच ॲक्च्युली गावाकडे गेला. म्हणून माझ्याकडे कोणतंच कंटेंट नाही राहिलेलं म्हणून मग मी असेच इथंच हॉस्टेलमध्येच व्हिडिओ बनवतो आहे. आता तो 5 तारखेला परत येणार आहे वापस. मग तो 5 तारखेला वापस आला ना भाई, मग काय नाही, मग आपल्याला परत कंटेंट भेटून जाईल. परत आम्ही बाहेर कुठेतरी जाईल, पैठणगेटला जाईल, अगर खडकेश्वरला जाईल, महादेव म्हणजे जाईल, आता गोवा टेकडला जाईल, पण कुठं ना कुठं मी नक्कीच जाईल पब्लिक प्लेसमध्ये, जेणेकरून तिथला ब्लॉग माझा तुम्हाला बघण्यासारखं राहील. तर भावांना तुमचे काही पण प्रश्न राहिले ना मला कमेंटमध्ये सांगायचं, मी त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देईल. जसं की सिलेबस बाबतीत, MPSC बाबतीत, पोलीस भरती बाबतीत, ट्रेडिंग बाबतीत, कोणत्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकताय. म्हणजे मी असं नाही सांगत की बाई मी तेवढा हुशार आहे, असं काही सांगू देत नाही. फक्त माझ्या हिशोबाने मी ते तुम्हाला उत्तर देऊ शकतो. जसं की एका भावाने मला कमेंट केली काल परवा, म्हणजे असं कमेंट लोकांनी केले ना, प्रश्न विचारला ना पब्लिकनी, की आनंद वाटतो आमच्यासारख्या क्रिएटरला. जसं की त्या दादाने मला कमेंट केली की दादा म्हणे मी गोगाबाबा टेकडीवर सायकल घेऊन जाऊ शकतो का. तर सुरुवातीला मी त्याची कमेंट पाहिली आणि म्हटलं मला कमेंट टाकली, म्हटलं आनंद झाला. म्हणजे लाईक तुम्ही कमेंटमध्ये असं लाईक केलं ना त्याला नाही आनंद वाटत, छान म्हटलं त्याला पण आनंद नाही वाटत, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं त्याला पण, त्या पण कमेंटचा मला आनंद नाही वाटत. मला त्याच कमेंटचा आनंद वाटतो जी कमेंट मला प्रश्न विचारते. जसं की त्या दादाने प्रश्न काय विचारला की दादा म्हणे मी गोगाबाबा टेकडीवर सायकल घेऊन जाऊ शकतो का. तर मी गोगाबाबा टेकडीला गेलो होतो, ब्लॉग बनवायला तुम्हाला माहितीच आहे. तर त्यावेळेस त्या दादाने तो पाहिला वाटतो व्हिडिओ आणि त्याने मग कमेंट टाकली मला. मग मी लगेच त्याचा रिप्लाय दिला, म्हटलं नाही दादा, म्हटलं गोगाबाबा टेकडीला तुम्ही सायकल घेऊन नाही जाऊ शकत, कारण का रस्ता डिफरंट आहे. साईडला हे म्हणजे ते दरी बिरी आहेत साईडला, खूप बघण्याचा प्लेस आहे, पण सायकल नाही सहजासहजी तर पायथ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतोय. आता मग तो दादा कुठं राहतो त्याने ते ॲड्रेस नाही सेंड केला, नाही तर मग त्या ॲड्रेसनुसार मी त्याला सांगितलं असतं की तुला पहिल्यांदा बस घ्यावं लागत, मग ट्रॅव्हल्स हे काय असेल ते त्याचं टप्प्याटप्प्यानुसार मी त्याला घेऊन गेलो असतं टेकडीमध्ये. तर भावानं तुमचे जे काही प्रश्न राहतात तुमच्या माइंडमध्ये ते मला विचारा. आता मला थोडाफार अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून मला जायचं आहे क्लाससाठी. सुरुवातीला माझा एक फॉर्म भरायचा, मला इंटरव्ह्यू आहे, तो इंटरव्ह्यू झाला की मग फॉर्म भरून मी झालो रेडी की लगेच आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आहे माझा व्हिडिओ ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. कारण आता तुम्ही काय म्हणशाल की भाई ह्यानी ब्लॉगचं अकाउंट खोलले नाही का, मग पब्लिकमध्ये जात नाही भाऊ नाही का, आणि मग असं करते नाही भाऊ तसं नाही करत पब्लिकमध्ये जात नाही का, असं तसे तुम्हाला प्रश्न वाढत असतील. पण कसं आहे दादांनो, हे एक ब्लॉगचं अकाउंट आहे बरोबर,
व्लॉग म्हणजे आपली डेली रुटीन लाईफ शेअर करणं असतं यूट्यूबला. मग आपण डेलीमध्ये काय करतो ते शेअर करायचं ना, की प्रत्येक व्लॉग असा पब्लिकमध्ये जाऊनच बनवा असं काही नसतं त्याचं. तसं काही नसतं. एक व्लॉगरला जो कोणी व्लॉग बनवतो ना त्याला पण माझं सांगणं आहे की दादा प्रत्येक व्लॉग हा पब्लिकमध्ये जाऊन बनवा असं काही नसतं. फक्त तुमचं यूट्यूबचं काय म्हणणं आहे की फक्त तुमचा चेहरा आणि तुमचा वॉईस मला पाहिजे, तो झाला कंटेंट क्रिएटर. मग तुम्ही काय पण करू शकता नाही. तुम्ही सांगू शकता की डेली माझे हे लाईफ आहे ते लाईफ, मी आता साहेब मी इकडं जायलो पब्लिक, आता मी तिकडं जायलो, आता मी हे केलं, आज माझा क्लास आहे, आज हे झालं, आज ते झालं, आज ह्या तिकडे जायलो, हे झालं ब्लॉग. नाही तर मग उचलला कॅमेरा आणि पब्लिकमध्ये गेले फुल मोटिवेशनल. किती वेळ बोलणार आहे तुम्ही मोटिवेशनल? किती वेळ बोलणार आहे मोटिवेशनल मला सांगा ना तुम्ही. लय झालं पब्लिकमध्ये 2 मिनटं बस. 2 मिनटाचा ब्लॉग असतो का? नसतो. आता सुरुवातीला मी करायचो अपलोड 2 मिनटाचा 3 मिनटाचा करायचो अपलोड, पण नॉलेज नव्हतं ना काहीच मला एवढं, म्हणून मग ते होऊन जाईल तर व्हायचं माझ्याकडनं ते. आता थोडंफार 49 व्हिडिओ कंटेंट अपलोड केले मी. 49 दिवस झाले यूट्यूबवर काम करते मी. आता मला बघायचं 1 वर्षानंतर मी कुठं जाईल, मला बघायचं मी कुठं जाईल, नेमकं कुठं जाईल मी. तर मी तारीख लिहून ठेवलेली आहे कधीपासून मी ब्लॉग टाकतो यूट्यूबला. तर आज 49वा दिवस आहे आपल्या ब्लॉगला. तर बघू आपण 1 वर्षानंतर कुठं असतात बघायची, आपली यूट्यूबची ताकद बघायची आपल्याला. तर काय माझं आता तर व्हिडिओला तर माझ्या ॲड आल्या माहिती आहे का, म्हणजे माझ्या मोनिटाईज नाही आहे त्या ॲडचे पण मला पैसे भेटले असते. पण मी प्रत्येक कामे पैशासाठी नाही करत. पैशासाठी केलं तर ते कधीच होणार नाही, मला पण माहिती आहे. ही माझी आवड आहे, कॅमेऱ्यासमोर मला बोलायला आवडतं म्हणून मी कॅमेऱ्यासमोर बोलतो, म्हणून मी कॅमेऱ्यासमोर घेतला. आणि आताचं जग कसं निघलं माहिती आहे का, जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलतोय त्याचंच खरं आहे कुठंतरी, म्हणजे तो सक्सेस आहे जिंदगीमध्ये. नाही तर मग काय खरं नाही. मग आयुष्यभर तुम्ही मिडल क्लासच राहणार. जर तुम्हाला काहीतरी चांगली लाईफ जगायची, VIP जगायची, तर सुरुवातीला तुम्हाला कॅमेरा पकडावा लागेल. मग ते नॉलेज पाहिजे सुरुवातीला. कॅमेरा पकडून मग तुम्ही काय गाणे बिणे लावताय आणि नंतर डान्स करताय नाही. तुम्हाला काहीतरी नॉलेज पाहिजे, तुमच्याकडून काहीतरी पब्लिकला भेटलं पाहिजे, पब्लिकला आनंद वाटला पाहिजे की आपल्याला बघण्यासाठी, आपले ब्लॉग बघण्यासाठी, अथवा काय पण तुमचा कंटेंट कसा पण असू द्या, काय हरकत नाही. पण जर का तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची तर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर यावंच लागेल, अथवा काहीतरी जगावेगळा निर्णय घ्यावा लागेल बस. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सध्या राहतो. जर इथला विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 किंवा 2 ब्लॉगर भेटतील. सहजासहजी तर भेटणारच नाही मला असं वाटतं. जर असले तर भरपूर असं, मला काही त्याची जाणीव नाही, पण माझ्या माइंडसेटनुसार मी असंच बोलतोय. कारण का मी एवढं छत्रपती संभाजीनगर फिरलो, मला कधीच कोण असं भेटलं नाही पब्लिकमध्ये ब्लॉग बनवताना. म्हणूनच म्हणते मी. कधी कधी असं वाटतं की मी पहिलाच व्यक्ती आहे का की इथं छत्रपती संभाजीनगर ब्लॉग बनवतोय. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की जगावेगळा निर्णय घेतला तर जगावेगळं तुमचं होईल. लोक बघणार, नंतर तुमचं सबस्क्रायबर वाढणार, लोकांना पण आनंद वाटणार, मग कुठं तुम्हाला सक्सेस होणार. मी पण शून्यापासून स्टार्ट केलं भावना, तुम्ही पण करू शकताय आणि नक्कीच करा. हे जीवन एकदाच जायचं आहे. कोणी कोणासाठी थांबणार नाही. आणि जे नाव ठेवतं ते ठेवतं नाव, त्यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. ते फक्त 5-10 मिनिट नाव ठेवतील, नंतर विसरून जातील. आता पब्लिकमध्ये पण ब्लॉग बनायला गेलो, हसू द्या ना, ते हसणार. फक्त जोपर्यंत आपला ब्लॉग चालू आहे तोपर्यंत ते आपल्याला लक्षात ठेवतील, नंतर विसरून जातील. मग कशाला कोणाचा विचार करायचा आहे. तर भावांनो, आता आला ना व्हिडिओ, मग कमेंट करा आणि सबस्क्राईब तेवढं करून टाका, जेणेकरून आणखीन माझा उत्सुक वाढेल, आणखीन मला व्हिडिओ बनवायला प्रोटीन भेटेल. जसं की जिम केल्यानंतर प्रोटीन डबे राहतात, तसं माझं सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबलं की मला प्रोटीन भेटेल. मग मी आणखीन नवीन व्हिडिओ बनवते. तर ऑल द बेस्ट पब्लिक. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.